नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. यात्रेसाठी उपस्थित सर्व मान्यवर जिल्ह्याचे अध्यक्ष गणेशदादा वेगळे या यात्रेचे संयोजक त्यांच्या माध्यमातून यात्रा पार पडली असे जालिंदरभाऊ कामते तालुक्याचे अध्यक्ष गंगाराम कंटाळे. जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय. सर्वांनी ट्राफिकसाठी सहकार्य करायचं आहे. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आपण या पुढे सरकायचं आहे. कृपया आपल्याला पोलीस प्रशासनाला ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलं. याच्यामध्ये 75 वर्ष पूर्ण होत असताना हर घर तिरंगा एक अभिनव संकल्पना त्या ठिकाणी राबवली आणि या संकल्पनेला साथ देत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय जालिंदरभाऊ कामते यांच्या संकल्पनेतून त्याचप्रमाणे माननीय गणेशदादा वेगळे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष गंगारामदादा कंटाळे पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज अध्यक्ष पुणे जिल्हा गंगारामजी जगताळे अध्यक्ष पुरंदर दिनेशजी जगताप माजी पंचायत सभापती पुरंदर स्नेहलता दगडे माजी अनाउन्समेंट करण्याची विनंती. कृपया आपण त्या ठिकाणी शांतता राखायची आहे. उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी सहर्ष स्वागत करायचं आहे. विद्यार्थ्यांनी थकलेला आहे 12 किलोमीटर परंतु आपलं समोर आलेल्या सर्व मान्यवरांचं पत्रकारांचं पोलीस प्रशासनाचं मी भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक स्वरूपात स्वागत करतो. मी कृपया सर्व उपस्थित मान्यवर 12 किलोमीटर करत आलेले आणि या आपल्या सगळ्यांनी मिळाला त्यांचा टाळ्यावाजून जोरदार स्वागत करायचं आहे. हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आज आपण सर्व विद्यार्थी सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण पुरंदर तालुका हळवली तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाबाबत आदरणीय गंगारामदादा सगळ्यांना विनंती करतो कुठे त्यांच्याकडे व्यक्त करावं. आज या आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये प्रत्येक घराघरावर तिरंगा हा लागला पाहिजे आणि त्याची जनजागृती करण्यासाठी आज वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय जालिंदरभाऊ त्यांच्या आयोजनात ज्यांच्या असणाऱ्यांचं उद्घाटन झालं ते आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेशदादा वेगळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यवसायी दगडे तालुक्याचे काँग्रेस समितीचे माजी उपसभापती आदरणीय जगताप श्रीकांतजी तिथे श्रीकांतजी सामाने उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते मंडळी विशेष करून मी विद्यार्थ्यांना खूप खूप
सेवा देईल. खरं तर कुठचंही चांगलं काम करायचं म्हटलं तर ते विद्यार्थी देशातच होऊ शकतं आणि एका विद्यार्थी देशात ज्या कामाची सवय लागली तर पुढं 5-25-50 वर्ष त्या कामाची काळजी नसते. आणि आम्ही ठरवलं होतं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बाईक रॅली काढायची तर स्वतःही दिलं होतं. परंतु भाऊंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला बाईक रॅली नाही पदयात्रा काढायची. बाईक रॅली तर आपण कायमच काढत असतो परंतु पदयात्रेतून जर या देशाचे जवान इतक्या वर्ष लढून 75 वर्ष लढून आपल्या देशाचं स्वातंत्र्य आबाधित ठेवत असतील तर त्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण 10-15 किलोमीटर चाललं म्हणून काही अडचणीचं होणार नाही. देशाच्या स्वाभिमानासाठी ते चालणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं दररोज या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि डोळी असेल, डोंगराव असेल, डोळे असेल, साबळे असेल, 3 ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या रॅलीचं सन्मान केलं, स्वागत केलं. आता या रॅलीचा हा उद्देश होता की प्रत्येक नागरिकाच्या घरावर हर घर तिरंगा, घर घर तिरंगा लागला पाहिजे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा अतिशय नियोजित पद्धतीनं नियोजन केलेलंच आहे. कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, नेत्यांनी केलेलं आहे. उद्या जे काही कार्यकर्ते असतील तर आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या वार्डामध्ये जाऊन त्या तिरंग्याचं प्रत्येक घरात वाटप करून त्या तिरंग्यासाठी लागणारे काही बाकीचे साहित्य असेल, काठी वगैरे असेल कसा तिरंगा लावायचा त्याचं मार्गदर्शन करावे आणि प्रत्येक घरावर तिरंगा कसा लागेल त्याची काळजी घ्यावी. एवढंच बोलतो आम्ही डॉक्टर जयंती महाराज. माता की भारत माता की वंदे वंदे. सन्माननीय उपस्थित सर्वजण, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग 75 वर्ष पूर्ण होत असताना जी नवीन पिढी आलेली आहे त्या नवीन पिढीने पारतंत्र्य पाहिलेलं नाहीये. त्यांना स्वातंत्र्य काय होतं हे कळावं. आपल्या जबाबदाऱ्या, आपले अधिकार जसे मिळतात तशी आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी आणि देशाप्रती असलेलं आपलं प्रेम हे देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं रक्त सांडलं ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे सैनिक अहोरात्र असे तू हिमाचल आपलं रक्षण करत असतात त्यांचं स्मरण केवळ एका दिवसासाठी न करता आपण सर्वांनी 4 दिवस आधी हा सोहळा सुरू केला. स्वातंत्र्य दिन हा 1 दिवसाची सुट्टी नसते. तर स्वातंत्र्य दिन काय आहे हे कळण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी की आपल्या सर्वांना हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ही मोहीम दिली आहे. त्याचं कारण काय आहे? तिरंगा म्हणजे काही 3 रंग आहेत का? नाही, 3 रंग 3 गोष्टींचं प्रतीक आहे. जय जवान जय किसान जेवढे नारे आजपर्यंतच्या पंतप्रधानांनी, आजपर्यंतच्या आपल्या नेत्यांनी दिले त्याच्या मागे काय कारण आहे हे आपल्या सर्वांना कळावं. आणि या रॅलीचा, या पदयात्रेचा काय तोच हेतू आहे की आज आम्ही खेड्यापाड्यातून काय चालत आलो. आमचे शेतकरी हे रानावरच काम करतात, त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत हा निरोप गेला पाहिजे म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली. उपस्थित असणाऱ्या सर्व शाळकरी मुलांचं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. कारण आजच्या काळामध्ये खरंच तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय 2 किलोमीटर चाललं की आमची शाळा आहे, 1 किलोमीटरच्या आमची शाळा आहे. अशा वेळेस घोषणा देत ही मुलं आज 12-14 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करूनपर्यंत आलेली आहे. त्यांचं सर्वांचं अभिनंदन आहे. पाठीमागे जो रथ आहे मुलांना त्या रथामध्ये बघा आणि कोण आहे तिथे सावित्रीबाई फुले, तिथे जिजाबाई आहेत. मी तुम्हाला एकच सांगते की त्यांचा फक्त वेशभूषा केली तरच त्यांना रथात बसायला मिळालं की नाही? मला सांगा, जर त्यांचे विचार, त्यांचे आचार आपण आचरणात आणले तर आपण किती पुढे जाऊ? आपल्याला हेलिकॉप्टर मिळेल की नाही यशाचं? तर नक्कीच आजपर्यंत आपल्या ज्या नेत्यांनी व विचारवंतांनी या सासवडच्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला जो काही मार्गदर्शन मिळालेलं आहे आपण सर्वजण त्याचा आदर राखूया.
आणि 15 तारखेला 13 तारखेपासूनच आपण सर्वांच्या घरावरती तिरंगा आपण फडकवायचा आहे. इतकंच बोलतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. 5-10 मिनिटं मुलांना एक विनंती आहे, सगळ्यांनी 5-10 मिनिटं फक्त शिक्षकाला सुट्ट आहे. सर्व मुलांना 10 मिनिटं या ठिकाणी फक्त आपण थांबून परत आपल्याला निघायचे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. देशाचे लोकप्रिय, जगातील सर्वात लोकप्रिय असलेले भारतीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना हर घर तिरंगा आपला ध्वज जो आहे, आपली शान आहे, आन आहे, प्रत्येक घराला चांगला मजा करता भारतवर्षाला त्या ठिकाणी सूचना केल्या आणि त्याच्यात भाग म्हणून वसंत दादा पाटील संस्थेला होते ना, एवढी त्याच्या ठिकाणी आज राजवड 12 किलोमीटर पदयात्रे, त्या पदयात्रेचं नेतृत्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष गणेशदादा वेगळे, तालुक्याचे अध्यक्ष गंगाधर जगडाळे, आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष पिंपरीचे माजी सरपंच आमच्या जयंत जगडे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मातू पिंपरे दत्तभाऊ करंजकर, श्रीकांतजी दामाने, श्रीकांतजी शिंदे, आपले उपसभापती निलेश भाऊ जगताप, आरोग्य सचिव डॉक्टर आणि सगळे प्रमुख त्यांनी खूप सहकार्य केलं. खरं तर मागाशी ज्ञान त्यांनी उल्लेख केला, 12 किलोमीटर ठिकाणी मुलं चालली का तर भर ऊन आणि पावसामध्ये आपला जवान या देशाच्या संरक्षण करता, या देशाची सीमा त्या ठिकाणी आवाज राहील म्हणून आपलं तिरंगा ध्वज त्या ठिकाणी चांगला फडकवा, या भूमिकेचा ऊन वारा पाऊस याची परवाना करण्याच्या ठिकाणी सीमेवरती उभं राहून आपलं संरक्षण करतोय. म्हणून त्या ठिकाणी मुलांना देखील असलं पाहिजे हे स्वातंत्र्य आपल्या सहजाचे मिळालं नाही. अनेक हुतात्म्यांनी त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान केलं. महात्मा गांधींनी त्या ठिकाणी चर्चेला होता काढलेला लोकपाल म्हणले, स्वराज्य हा माझा जन्मशब्द काढतो मी ग्रामाला. सुभाषबाबांनी घोषणा केली, तू मुझे खून को मैं तुम्हें आजाद दूंगा. अनेक हुतात्मे, अनेक त्या ठिकाणी जवान जाण्यासाठी पडले. याचा असताना हा भारत जगातल्या शक्तीने देश त्या ठिकाणी जातोय. 75 वर्ष पूर्ण असताना त्या देशाचा स्वातंत्र्य म्हणून पूर्ण वर्ष त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये घर घर तिरंगा, हर घर तिरंगा ही भूमिका राबवल्या. माननीय मोदी साहेबांचं आवाहन केले, त्याला साथ म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी भाग घेतला. सर्वांचा विशेषतः आमच्या तरुण विद्यार्थ्यांचं मला तुम्ही आभार व्यक्त करतो, कौतुक करतो. याच्याकरता भविष्यकाळामध्ये 25 वर्षाहून 100 वर्ष जेव्हा होतील तेव्हा तुम्ही या ठिकाणी असतात या ठिकाणी एक दिवस येऊन परत अशी यात्रा करा अशी सूचना करतो. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. यानंतर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अध्यक्षा हस्ते गिऱ्याने सुरू केली त्या आमच्या सर्वांचे सहकारी गणेश दादा वेगळे या ठिकाणी मुलांना माहिती करते. सगळे विद्यार्थी सगळे हातवर करा, दोन्ही हातवरती करा सगळे विद्यार्थी. अजून काही विद्यार्थ्यांचे हातवर नाही, आपण साधू बोलतात, हातवर करा. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय स्वातंत्र्याचा जय जवान, जय जवान, बोला भारत माता की जय. आता थोड्याच वेळ राहिल्या, सगळ्यांनी शांत बसा, एकमेकांशी बोलू नका. 15 ऑगस्ट 1947 आपला काय या स्वातंत्र्य दिनाला या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते? आणि आता कोण आहेत?
या स्वातंत्र्याला 75 वर्ष परवा दिवशी 15 ऑगस्ट पूर्ण होत आहेत आणि मग या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशभर मोठ्या धूमधडाक्यात साजरा व्हावा अशा पद्धतीची संकल्पना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी त्या ठिकाणी मांडली आणि जनजागृती करण्यासाठी आपण सर्व शालेय विद्यार्थी, सर्व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पदयात्रा सगळ्या भारतभरामध्ये चालू आहेत। आज आपल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भिवडी ते सासवड ही तिरंगा पदयात्रा या ठिकाणी संपन्न केली। जवळपास 12 किलोमीटर हे अंतर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पायी पायी चाललो। आपल्याला किती वेदना झाल्या, यापेक्षा हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना काय वेदना झाल्या असतील हे आपल्याला याच्यावरून आपण अनुभव घेतला पाहिजे। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जालिंदरभाऊ कामटे, पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गंगाराम बाबा जगदाळे, आमच्या जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष स्नेहलताई दगडे, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे संघटन मंत्री ॲडव्होकेट श्रीकांतजी तामाणे, पुरंदरचे संघटन मंत्री श्रीकांतजी थुके, या तालुक्याचे कार्याध्यक्ष निलेशजी जगताप, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांचे तुम्हाला आदरणीय हरिभक्तपरायण शेखरभाऊ कुटे, मारुतीभाऊ किंद्रे, त्याचप्रमाणे संदीपजी कटके, विकास कटके, अविनाश कटके, सर्वच कोणाचा दत्तभाऊ सर्वजण कोणाचा नामोल्लेख चुकून राहिला असेल तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आणि या आपल्या पदयात्रेसाठी वसंतदादा पाटील ज्या प्रतिष्ठान संस्थेचे वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, सगळे शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही पदयात्रा या ठिकाणी संपन्न केली। मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो। सर्वांनी या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या। मित्रांनो, सुखाची किंमत कुणाला कळते तर ज्यांनी जीवनात दुःख भोगलेलं आहे त्याला सुखाची किंमत कळते, आणि स्वातंत्र्याची किंमत कुणाला कळते तर ज्यांनी पारतंत्र्य भोगलेलं आहे त्याला स्वातंत्र्याची किंमत कळते। आपण सगळेजण स्वातंत्र्यात जन्माला आलो, त्यामुळे पारतंत्र्य काय आहे, इंग्रजांची राजवट काय होती, मुघलांची राजवट काय होती याचा कुणीही तुम्ही आम्ही अनुभव घेतलेला नाही। आज आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत। आपल्याला बोलण्याची, आपल्याला भाषण करण्याची, आपल्याला जगण्याची अशी सगळी स्वातंत्र्य त्या ठिकाणी बहाल आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घटना दिली, या घटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण फ्री मध्ये त्या ठिकाणी जगत आहोत आणि स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत। हा स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि मग या 75 वर्षांमध्ये या स्वतंत्र भारतामध्ये आपण सगळ्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे। मुळात हा भारत देश हा एकेकाळचा समृद्ध, सगळ्या धनधान्यांनी, सोन्या चांदीनी सगळ्या बाबतीत आपला देश पुढारलेला होता, परंतु अनेक वर्ष या देशाने वेगवेगळे आक्रमण या ठिकाणी पाहिली। अल्लाउद्दीन खिलजी पासून त्या ठिकाणी गजनीचा मोहम्मद असेल, हुमायूं असेल, अकबर असेल, बाबर असेल, वेगवेगळ्या मुघल सल्तनती आल्या, मग आदिलशाह आला, निजामशाह आला, कुतुबशाह आला आणि सगळ्यात शेवटी इंग्रज या देशामध्ये आले। कायम या सगळ्यांनी भारताचे सातत्याने लचके तोडले, भारताची संपत्ती त्यांनी या ठिकाणी वाहून नेली आणि आपल्या भारताला त्या ठिकाणी कमजोर करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं। आणि मग हे सगळे मंडळी कमजोर करत असताना प्रत्येक वेळेला या भारतातला कुणीतरी एक सुपुत्र उठायचा आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी, इथल्या जनतेसाठी आपल्याला काहीतरी करायचंय। आणि म्हणून स्वराज्याची पहिली गोष्ट देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी क्रांती केली। स्वातंत्र्यामध्ये स्वराज्य आपल्याला मिळवायचंय, या मुघलांपासून आपल्या सगळ्यांची सुटका करायची आहे। आपले देव सुरक्षित नव्हते, आपला शेतकरी सुरक्षित नव्हता, आपली माणसं सुरक्षित नव्हती। त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या मावळमध्ये पराक्रम करून
या सगळ्या मावळांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हिंदुत्वाची किंवा स्वराज्याची त्या ठिकाणी स्थापना केली. आणि म्हणून आज देव देवळात आहे त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात केलेल्या लढाया, त्या काळात त्यांनी केलेलं कार्य हे आपल्या सगळ्यांना विस्मृतीत जाऊन चालणार नाही. ज्यावेळेला इंग्रजांची राजवट आली, इंग्रजी राजवट गेली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांनी अनेकांना गुलाम बनवलं. अनेक या देशातून गुलाम वेगवेगळ्या त्यांच्या इंग्रजांच्या स्वराज्यावरचा किंवा त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता. ज्या ठिकाणी सूर्य उगवलाय त्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं. इतकी बलाढ्य त्या ठिकाणी इंग्रज या भारतावरती त्या ठिकाणी राज्य करत होते. आपल्या अनेक नागरिकांचा आनंद विच्छेद करत होते. अशा काळात हा भारत स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. अनेकांनी त्या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावली. आणि आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, या सगळ्या क्रांतिकारकांनी, या सगळ्या विचारवंतांनी जे काही आपल्यासाठी केलं, आज आपण म्हणून स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून या ठिकाणी सर्वजण जगत आहोत. या स्वातंत्र्याची किंमत सगळ्यांना कळली पाहिजे म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं की हा अमृत महोत्सव आपल्याला 2 धडाक्यात साजरा करायचा आहे. हा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य मिळालं, त्या हुतात्म्यांची आठवण या निमित्ताने आपण सर्वांनी केली पाहिजे. अनेकांनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारखे तरुण 20 आणि 25 मध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढले. खुदिराम बोस नावाचा क्रांतिकारक तुम्ही आम्ही ऐकलंय, वय वर्ष अवघ 19. त्यांनी सांगितलं की मला माझ्या देशाकरता काहीच देता येत नाही आणि म्हणून मी माझ्या जीवाची बाजी या देशासाठी लावतो. आणि 19व्या वर्षी त्या ठिकाणी देशासाठी हौतात्म्य पत्करलेला खुदिराम बोस, कितीतरी उदाहरण देता येईल. पुणे जिल्ह्यामधल्या बाबू गेनू, नारायणराव दाभाडे असे अनेक आपल्याला इतिहासात अनेकांचा उल्लेख आहे. परंतु असे अनेक जण आहेत की ज्यांचा इतिहासच लिहिला गेला नाही. अशा अनेकांनी बलिदान दिलं आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या देशाला केवळ 1-2 घराण्यामुळे स्वातंत्र्य नाही, अहिंसेमुळे स्वातंत्र्य नाही, कदाचित त्याच्यात त्यांचा वाटा असेल, परंतु खऱ्या अर्थाने सशस्त्र क्रांती घडवणारे चंद्रशेखर आझाद असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, कितीतरी हुतात्म्यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा या देशासाठी खूप मोठा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. अहो, 2 जन्मठेपेची शिक्षा, काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्या अंधार कोठडीमध्ये सातत्यानं पाहिल्यासारखा कोळी फिरवायचा, एवढी मोठी शिक्षा ज्या माणसाने त्या ठिकाणी या देशाकरता भोगली, आज त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी त्यागाचा टिंगल टवाळी करण्याचं काम काही मंडळी या देशामध्ये करतात. ही खरं तर लांछनास्पद बाब आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीरांचा सुद्धा त्याग त्या ठिकाणी कमी नाही. त्यांनी सुद्धा हिंदुत्व टिकवून ठेवून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी देखील आपलं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून हे योगदान त्या ठिकाणी दिलेलं असताना हे योगदान तुम्ही आम्ही सर्वांनी स्मरणात ठेवलं पाहिजे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण जे स्वतंत्रपणाने फिरतोय त्याचा अर्थ काय आहे. आणि म्हणून माझी सगळ्या तरुणांना त्या ठिकाणी विनंती आहे, सांगणे, मित्रांनो, हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही. आणि म्हणून या स्वातंत्र्याचं स्मरण तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे. आज आपण स्वतंत्र आहोत. आता आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढाई करण्याची गरज नाही. आता आपल्याला काय करायचं, तर हे जे स्वराज्य आहे हे सुराज्य कसं होईल, माझा देश अधिक विकास कसा करील, माझ्या देशातले नागरिक अधिक सुजलाम सुफलाम कसे होतील, माझ्या देशातल्या नागरिकांचं अधिक कल्याण कसं होईल, यासाठी आता तुम्हाला आम्हाला प्रयत्न करायचे. काय करायचे आपल्याला, आपण रोज शाळेत प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. फक्त आपण प्रतिज्ञा म्हणतो आणि सोडून देतो. परंतु खऱ्या अर्थानं या समाजामध्ये असलेला जातीभेद काढण्याचं काम यापुढे आगामी काळात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय. या देशामध्ये अनेक प्रकारचे, अनेक वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. हे सगळे भारतीय आहेत. आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींनी सुद्धा ज्या समाजांना सातत्याने बाजूला फेकलं गेलं, त्या अनुसूचित जातीमधल्या रामनाथ कोविंदांना या देशाचं राष्ट्रपती करून दाखवलं. आणि काल आदिवासी समाजातल्या एका महिलेला या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे.
आणि म्हणून प्रत्येक जाती जमातीला समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आता आपण फक्त काही करायचं नाही, आपल्या फक्त हृदयात या देशाविषयी भक्ती पाहिजे. आपण भारताला माता म्हणतो, ही आपली माता आहे, आपली आई आहे. आपल्या आईवरती आपण किती प्रेम करतो तितकंच प्रेम आपण आपल्या देशावरती सुद्धा केलं पाहिजे. या देशासाठी प्रसंगी जीव द्यावा लागला तरी सुद्धा मागे पुढे पाहता येणार नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपल्या मनात विचारधारणा तयार होईल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक म्हणण्याच्या लायकीचे बनू. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, मनामध्ये निष्ठा ठेवा. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या समाजाचा, याच्याशी देणं घेणं नाही. ज्या माणसाच्या मनात या भारत मातेविषयी आस्था आहे, ज्या माणसाच्या मनात या भारत मातेविषयी प्रेम आहे, तो भारतीय नागरिक आहे. आणि ती प्रत्येकाने आपण जपलं पाहिजे. या देशात मी कधीही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही. एवढं जरी आपण केलं ना तरी या देशासाठी आपण खूप काही केलं असं होईल. मला खात्री आहे, परवा दिवशी 15 ऑगस्टला आपण 75 वर्ष पूर्ण करतोय. देशाचे पंतप्रधानांनी आपल्याला हर घर तिरंग्याच्या त्या ठिकाणी सूचना दिल्या. खरं तर राष्ट्रध्वजाचा त्या ठिकाणी काही त्याची संहिता आहे, काही नियम आहेत. तो फक्त शासकीय कार्यालयावरती फडकावता येतो, सकाळी फडकावता येतो, संध्याकाळी उतरवावा लागतो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या स्वातंत्र्याचा अर्थ कळला पाहिजे, या स्वातंत्र्याचं महत्व कळलं पाहिजे, या राष्ट्रध्वजाचं महत्व कळलं पाहिजे. म्हणून सगळे नियम त्या ठिकाणी शिथिल केले आणि भारतीय राष्ट्रध्वज हा तिरंगा हा प्रत्येकाच्या घरावरती 13 तारखेपासून आपल्याला फडकावता येणार आहे. 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख, 15 तारखेला संध्याकाळी हा ध्वज आपण सगळ्यांनी आपल्या घरावरचा काढायचा आहे. हे घेताना आपण फक्त एकच काळजी करा की हा ध्वज लावताना उलटा लागता कामा नये. हे भगव्या रंगाची बाजू वरती असली पाहिजे, हिरव्या रंगाची बाजू खालती आली पाहिजे. याचे आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे. राष्ट्रध्वजाचा कुठेही अपमान होणार नाही, राष्ट्रध्वज कुठेतरी जमिनीवरती पडणार नाही, राष्ट्रध्वज कुठेतरी उकिरड्यावरती जाणार नाही, याची काळजी ही सगळ्या आपल्या नागरिकांना घ्यायची आहे. आणि म्हणून काही जण टीका करतात की 25-30 रुपयाला तो झेंडा भेटतो, गरिबांना त्या ठिकाणी बळजबरी केली जाते. एक लक्षात ठेवा, राष्ट्रावरती प्रेम करायचं असेल, राष्ट्रनिष्ठा जिवंत ठेवायची असेल तर कुणावरती बळजबरी करून चालणार नाही. आपल्या देशाचं प्रेम आपल्या मनात असेल तर 25-30 रुपये देशासाठी खर्च करणं फार अवघड नाही. आणि यातूनही काही लोकांची खरंच तारांबळ असेल, ते घेऊच शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती ठेवावी, झेंडाच लावला पाहिजे असं काही नाही. परंतु बाकीच्या सगळ्यांनी उद्यापासून आपल्या घरावरती हा तिरंगा 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत फडकत ठेवा. आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी या देशासाठी काम करताना जो एक राष्ट्रभक्तीचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये जिवंत करण्याचं काम केलं, याला सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रणाम करतो. आणि आपण या तिरंगा रॅलीत सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक करतो. कारण 12 किलोमीटर चालणं सोपं नाही, आम्ही सुद्धा खूप तरी चाललो. आणि म्हणून सगळ्या उपस्थित असलेले कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, विशेषतः आपले भिवरी, बोबगाव, चांगली, हिवरे या भागातल्या सुद्धा ग्रामस्थांनी येताना या तिरंगा यात्रेचं मनापासून स्वागत केले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. शाळेचे सगळे आपले शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या तिरंगा रॅलीची समाप्ती झाली, समारोप झाला असं जाहीर करून थांबतो. धन्यवाद. भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.